कोकण हापूस आंबा हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे। याच्या गोडसर चव आणि ताजेपणामुळे जगभरातही हा आंबा अत्यंत प्रिय मानला जातो। मनमुराद फुललेला हा लालसर रंगाचा आंबा आपल्या मिठाईपासून ते रसामध्ये खास ओळख निर्माण करतो। कोकणच्या दमदार हवामानामुळे आणि मातीतून मिळालेला तो अप्रतिम स्वाद हा कोकण हापूस आंब्याला एक वेगळा दर्जा देतो। हा आंबा इतका प्रसिद्ध आहे की याला फळांचा राजा असं देखील म्हटलं जातं। मात्र आता हापूस आंब्याच्या या लोकप्रियतेला एक मोठा धोका निर्माण झालाय। गुजरात सरकारनं वलसाड हापूस नावानं जीआय मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे। तर हापूसची खरी ओळख आहे ती म्हणजे कोकण हापूसला जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा म्हणून जीआय टॅगमुळे या ब्रँडला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता। बरं, तसं पाहायला गेलंच तर कोकण हापूस हा आंबा 2018 मध्ये भारतात पहिल्यांदा आला आणि अद्याप एकमेव जीआय मानांकन मिळालेला आंबा आहे। हे मानांकन कोकणामधील आंबा उत्पादकांना आर्थिक सुरक्षितता आणि बाजारपेठेमध्ये विशिष्ट ओळख मिळवून देतो। त्यामुळे या जीआय टॅगमुळे कोकण हापूसला संपूर्ण जागतिक स्तरावरती एक खास स्थान प्राप्त झालंय। या मानांकनामुळेच कोकणातील शेतकऱ्यांना बाजारात त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव आणि ओळख मिळालेली आहे। गुजरातच्या वलसाड जिल्ह्याचं गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी 2023 मध्ये वलसाड हापूस नावानं जीआय मानांकनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यावर पहिली सुनावणी 30 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली। यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची सध्या चौकशी सुरू आहे आणि या अर्जामुळे कोकण हापूस आंब्याचा बाजार आणि त्याचा दर्जा मात्र धोक्यात येऊ शकतो अशी कोकणातील शेतकऱ्यांची आणि आंबा उद्योगातील संघटनांना चिंता सतावतीये। कशी पाहूयात। नैसर्गिक खतांचा जास्तीत जास्त वापर करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या 5 जिल्ह्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणात हापूसची लागवड होत आहे। येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या आसेकडे असलेलं व्हिजन यामुळे या आंब्याला केंद्र सरकारने भौगोलिक नामांकन देखील दिलेले आहे। असं असताना दुसरीकडे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे। या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूसचं भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ। वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालवले आहे असं लक्षात येत आहे, परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे। खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे। आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतोय हापूस म्हणून तो या ठिकाणी आमच्या 2च जिल्ह्यातला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र व इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे। त्याला विरोध नाही, परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे। याआधी 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानेही हापूस आंबा या नावानं जीआय मानांकनासाठी अर्ज केलेला होता आणि त्यामुळे या संदर्भात कायदेशीर आणि तांत्रिक चर्चा सध्या जोरात सुरू आहे। कोकणातील आंबा उत्पादकांनी त्यांच्या हक्कांसाठी पाठबळ मिळावं यासाठी त्यांनी सरकारकडे आणि संबंधित संस्थांकडे मदत मागितली आहे। दरम्यान कोकण हापूस आंब्याच्या नावावरचा हा जीआय मानांकनाचा प्रश्न आताच्या काळातील शेती आणि बाजारपेठेच्या संदर्भात फार महत्त्वाचा ठरू शकतो। स्थानिक उत्पादनांचं संरक्षण आणि त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी यावर वेगवान कारवाईची गरज आहे। कोकण हापूसच्या चवीला आणि त्याच्या नावाची कायमस्वरूपी ओळख टिकून राहण्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं एकत्र येणं आता काळाची गरज बनलेली आहे। गुजरातनं खरं तर एका बाजूला हापूसवरती दावा केल्यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसतात, मात्र सत्ताधारी या मुद्द्यावरून आक्रमक न होता कोकणच्या हापूसचा दाखला देत सावध प्रतिक्रिया देताना दिसतात।
माझी पहिली गोष्ट अशी आहे, माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे नंतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. हे जगानं सिद्ध केलेलं आहे. हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? मागणी केलेली आहे, पण शेवटी कोकणातला हापूस आंबा हा ब्रँडच वेगळा आहे. मागण्या कोणी करू शकतं, मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाही आहे. त्यांनी त्यांची मागणी करावी. शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचं आहे यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना. केंद्रामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत, सन्मान्य सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत, आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, महायुतीचे मंत्री आहोत. आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.